नमस्कार मुलांनो, MKS गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिवाई टेक्स्टबुकमधील चौथा धडा अनाथांची आई सिंधुताई हा शिकणार आहोत. तर अनाथ म्हणजे काय, तर अनाथ म्हणजे ऑर्फन्स आणि आई म्हणजे मदर. सो सिंधुताई ह्या अनाथ लोकांच्या आई होत्या असं ह्या धड्याचा अर्थ आहे. तर ह्या धड्यामध्ये सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या कार्याचा छोटासा पाठ देण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्याला त्या धड्यावरून आपल्या लक्षात येईल की त्यांनी केवढं मोठं काम केलेलं आहे. सो आफ्टर रीडिंग दिस लेसन यू विल कम टू नो द इम्पॉर्टन्स ऑफ हर वर्क, हर डेडिकेशन, हर स्ट्रगल. ओके, सो बिफोर रीडिंग दिस लेसन, इफ यू स्टिल नॉट सबस्क्राईब टू अवर चॅनल देन प्लीज डू इट. तुम्हाला जर हे आमचे व्हिडिओ हेल्पफुल वाटत असतील तर या व्हिडिओना लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये हे शेअर करा, म्हणजे त्यांनाही त्याचा फायदा होईल. तर आता आपण वाचूया प्रस्तावना, म्हणजे इंट्रोडक्शन म्हणू शकता किंवा प्रिफेस म्हणू शकता. तर या धड्यामध्ये काय आहे, मानवता हीच ईश्वर सेवा आहे. ही शिकवण आपल्या जीवनात उतरविणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे व्यक्तिचित्रण या पाठात करण्यात आलेले आहे. मानवता हीच ईश्वर सेवा म्हणजे सर्व्हिस टू ह्युमॅनिटी इज सर्व्हिस टू गॉड. दिस टीचिंग बॉट इन टू लाईफ बाय सिंधुताई सपकाळ, आणि त्यांचं जे वर्णन आहे ते या पाठात करण्यात आलेले आहे. सो दिस लेसन पोर्ट्रेज द पर्सनॅलिटी ऑफ सिंधुताई सपकाळ who brought the teaching service to humanity, service to God into her life. जीवनात कठोर संघर्ष करूनही त्यांनी अनाथांसाठी मायेचे एक वेगळे विश्व निर्माण केले. सो जीवनात कठोर संघर्ष म्हणजे सिव्हिअर स्ट्रगल. डिस्पाइट द सिव्हिअर स्ट्रगल इन हर लाईफ शी हॅज क्रिएटेड अ युनिक वर्ल्ड और डिफरंट वर्ल्ड फॉर द ऑर्फन्स अँड दॅट वर्ल्ड इज ऑफ अफेक्शन. त्यांनी कशाचं विश्व निर्माण केलं, तर युनिक वर्ल्ड ऑफ अफेक्शन शी हॅज क्रिएटेड फॉर द ऑर्फन्स. या अनाथांसाठी त्या खऱ्या अर्थाने आई झाल्या. शी ट्रूली बिकेम अ मदर टू दिस ऑर्फन्स. आता आपण लेसन रीड करूया. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. सो सिंधुताई सपकाळ वॉज बॉर्न ऑन 14 नोव्हेंबर 1947 इन वर्धा, महाराष्ट्र. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी असे ठेवले. सो शी वॉज अनवॉन्टेड गर्ल चाइल्ड, सो दॅट्स वाय हर नेम वॉज केप्ट ॲज चिंधी. चिंधी म्हणजे स्क्रॅप ऑफ क्लोथ. चिंधी म्हणजे काय, अ स्क्रॅप ऑफ क्लोथ. मराठीमध्ये त्याला चिंधी असं म्हणतात. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. ओके, सो her birthplace was a village named Navargaon in a forested area of Wardha district. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. Her father अभिमान साठे used to herd the cattle. गुरे वळणे म्हणजे herd the cattle. गाव लहान असल्याने तेथे सुविधांचा अभाव होता. म्हणजे काय, as the village was very small there were lack of facilities. Okay, there was a lack of facilities म्हणजे फॅसिलिटीज नव्हत्या त्या गावामध्ये. घरची गुरे राखायला म्हणून रोज सकाळी सिंधुताईंना बाहेर पाठवायचे. सो सिंधुताई वॉज सेंट आउट एव्हरी मॉर्निंग टू ग्रेज द कॅटल्स. ओके, घरची गुरे राखायला म्हणजे टू ग्रेज द कॅटल. द पीपल or the family members used to send her out to graze the cattle. पण त्या मात्र शाळेत जाऊन बसायच्या. पण त्या काय करायच्या, she would instead go and sit in the school. मूळच्याच बुद्धिमान असल्या तरी त्यांना जेमतेम मराठी शाळेतील 4थी पर्यंत शिकता आले. मूळच्याच बुद्धिमान होत्या म्हणजे काय, she was being inherently intelligent. Okay, still she could manage to learn just a 4th grade of मराठी स्कूल. म्हणजे त्यांना फक्त 4th ग्रेड पर्यंत मराठी शाळेत शिकता आले.
सिंधुताई सपकाळ यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी वयाने 26 वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. सो सिंधुताई सपकाळ गॉट मॅरिड ॲट द एज ऑफ 9 विथ श्रीहरी सपकाळ हु वॉज 26 years ओल्डर दॅन हर. ओके. आता घरी गेल्यावर त्यांना काय, त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांनी काय फेस केलं, तर घरी प्रचंड सासूरवास होता. सासूरवास म्हणजे काय, तर इमेन्स हॅरेसमेंट ॲट हर इन लॉज हाऊस, त्याला सासूरवास असं म्हणतात. सो देर वॉज इमेन्स हॅरेसमेंट ॲट हर इन लॉज हाऊस. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नव्हते. देर वॉज नो एनी एज्युकेशनल एन्व्हायरमेंट ॲट हर फॅमिली, इन हर फॅमिली. जंगलात लाकूड फाटा शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे सिंधुताई घरी आणायच्या. सो while collecting these things, that firewood, cow dung, she used to get some pieces of paper. Okay, she used to collect those paper, she used to bring home, and she was keeping those papers in the rat holes. कुठे ठेवायच्या, उंदराच्या बिळात. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत. सो whenever she was alone at home, क्वचित म्हणजे whenever she was alone at home, that time she used to read or study those papers. 18 वर्षापर्यंत सिंधुताईंची 3 बाळंतपणे झाली. सो by the age of 18, सिंधुताई had given birth to 3 children. 4थ्या वेळी गर्भवती असताना त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. सो वेन शी वॉज प्रेग्नंट फॉर द 4th time, 4थ्या वेळी गर्भवती म्हणजे वेन शी वॉज प्रेग्नंट फॉर द 4th time, हर लाईफ टूक अ टर्निंग पॉइंट. कलाटणी मिळणे म्हणजे हर लाईफ गॉट चेंज. सो हाऊ इट गॉट चेंज दॅट वी विल रीड इन द नेक्स्ट पॅराग्राफ. शेतात चरायला जाणाऱ्या गुरांचे शेण गोळा करणाऱ्या महिलांना घेऊन त्यांनी बंड पुकारले आणि हा लढा जिंकला. आता त्यांनी कसं त्यांच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट आला. सो शी लेड अ रिवोल्ट बाय गॅदरिंग द वुमन हु कलेक्टेड काऊ डंग फ्रॉम द कॅटल ग्रेझिंग इन द फील्ड्स अँड शी लेड अ रिवोल्ट. म्हणजे त्यांनी काय केलं की त्या ज्या महिला होत्या, ज्या गरीब बायका होत्या, त्यांना एकत्र केलं. शी गॅदर्ड ऑल द वुमन्स हु वेअर कलेक्टिंग द काऊ डंग वाईल ग्रेझिंग इन द cattle grazing in the field. Okay, and what she did, she led a revolt, and this revolt she won this battle. त्यांनी हा लढा जिंकला. यामुळे महिलांना नेतृत्व मिळाले. सो व्हॉट हॅपन बिकॉज ऑफ दिस, दॅट दिस गेव लीडरशिप टू द वुमन. नेतृत्व म्हणजे लीडरशिप. पण यामुळे जमीनदार दुखावला गेला. आता या सगळ्याचा परिणाम काय झाला, विच आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ऑल दिस. पण यामुळे जमीनदार दुखावला गेला. सो हावेवर दिस अँगर्ड द लँडलॉर्ड, आणि त्याने सिंधुताईंच्या चारित्र्याबद्दल अपप्रचार केला. सो दिस अँगर्ड लँडलॉर्ड हु स्प्रेड मॅलिशियस रूमर्स अबाउट सिंधुताईज कॅरेक्टर. चारित्र्य म्हणजे कॅरेक्टर. यातूनच सासर सुटले. आता ह्याचा त्यांच्या पर्सनल लाईफवर काय परिणाम झाला. सो बिकॉज ऑफ दिस हर पर्सनल लाईफ ऑल्सो गॉट अफेक्टेड. बिकॉज ऑफ दिस हर हजबंड फॅमिली अबेंडन हर. आणि त्यामुळे काय झालं, तशातच मुलगी झाल्याने गावकऱ्यांनीही त्यांना हाकलून दिले. सो फर्दर मोर शी गेव बर्थ टू अ बेबी गर्ल. ओके, आणि त्यामुळे ऑल द विलेजर्स बॅनिश्ड हर. माहेरी आईनेही स्वीकारले नाही. इवन हर मॅटर्नल मदर डिड नॉट ॲक्सेप्ट हर. माहेरी म्हणजे तिच्या आईने, तिच्या खऱ्या आईने सुद्धा तिला स्वीकारले नाही. डिड नॉट ॲक्सेप्ट हर. अशा परिस्थितीत पोट भरण्यासाठी त्यांनी परभणी, नांदेड, मनमाड येथे स्थानकांवर भीकही मागितली. सो भीक मागणे म्हणजे शी बेग्ड. ओके, सो इन सच अ सर्कमस्टन्सेस टू फिल देअर स्टमक्स they even baked at places like Parbhani, Nanded, Manmad. Okay, at these places she even baked. Okay,
आता त्यांना झोपायलाही जागा नव्हती, म्हणजे खायला अन्न नव्हतं, झोपायला जागा नव्हती. शी डिडंट हॅव प्लेस टू स्लीप, शी डिडंट हॅव food to feed. So these were her circumstances. So in such a circumstances, to fill their stomachs, they even begged at places like Parbhani, Nanded, Manmad. आणि त्यांना झोपायला जागा नव्हती, मग त्यांनी काय केलं, रात्री झोपायला त्या स्मशानात जात असत. स्मशान म्हणजे सिमेटरी. ओके, सो ॲट नाईट दे वुड गो टू द सिमेटरी टू स्लीप. स्मशानात प्रेत जाळायला येणारे लोक त्यांना पीठ आणि पैसे देऊ लागले. सी how much struggle she have faced. At night they would go to cemetery to sleep. People coming to burn corpses, प्रेत. ओके, प्रेत म्हणजे कॉर्प्स. So people coming to burn corpses at the cemetery started giving them flour and money. म्हणजे जे लोक प्रेत जाळायला, प्रेत म्हणजे कॉर्प्स. ओके, सो पीपल कमिंग टू बर्न कॉर्प्सेस, दे यूज टू गिव्ह देम फ्लोअर अँड मनी. त्यांनी चितेच्या निखाऱ्यावर भाकरी करून दिवस काढले. सो दे सर्वाइव्ड बाय रोस्टिंग भाकरी म्हणजे फ्लॅट ब्रेड ओव्हर द एम्बर्स ऑफ द फ्युनरल पायर. निखारे म्हणजे एम्बर्स ऑफ फ्युनरल, चितेवरील निखारी. चिता म्हणजे जिथे बर्न केलं जातं, डेड बॉडीज बर्न केल्या जातात. ओके, त्या एम्बर्सवरती त्यांनी काय केलं, भाकरी करून दिवस काढले. शी यूज टू मेक अ भाकरी ओव्हर दॅट अँड शी यूज टू लिव्ह. पुण्यात एके दिवशी एक अनाथ मुलगा रडत असल्याचे सिंधुताईंना दिसले. So one day in Pune, Sindhutai saw an orphan boy crying. अनाथ मुलगा म्हणजे orphan boy was crying. त्याला घेऊन त्या पोलीस स्थानकावर तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या असता त्यांची तक्रारही कोणी घेतली नाही. म्हणजे त्यांनी काय केलं की when she took him to the police station, okay, for to lodge a report that he is missing and he is crying. सो दॅट टाइम त्यांची तक्रारही कोणी घेतली नाही. नो वन हॅज ॲक्सेप्टेड हर कंप्लेंट. काय झालं, त्यांना पुण्यात त्यांना मुलगा, एक अनाथ मुलगा, ऑर्फन किड, शी सॉ अन ऑर्फन बॉय क्राईंग अँड वेन शी टूक हिम टू द पोलीस स्टेशन फॉर लॉजिंग अ रिपोर्ट और कंप्लेंट, नो वन ॲक्सेप्टेड हर कंप्लेंट. आता त्यांनी काय केलं, या मुलाचा सांभाळ करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यावर त्यांना काही दिवसांनी अशीच अनाथ असलेली आणखी काही मुले आढळली. नाउ व्हॉट हॅपन, की त्यांना त्याची तक्रार कोणी घेतली नाही. तो अनाथ मुलगा त्यांना सापडला, त्याची तक्रार पोलीस स्टेशनवर लिहून घेतली नाही. मग त्यांनी काय केलं की त्या मुलाला स्वतःच सांभाळायचा असा निर्णय घेतला. सो अपॉन डिसाइडिंग टू टेक केअर ऑफ दिस बॉय हरसेल्फ, शी फाउंड, काही दिवसातच त्यांना काय मिळालं, शी फाउंड अ फ्यू मोर सिमिलरली ऑर्फन चिल्ड्रन विदिन अ फ्यू डेज. म्हणजे अशीच अनाथ असलेली मीन्स सिमिलर ऑर्फन किड्स और चिल्ड्रन इन फ्यू डेज आफ्टर दिस इन्सिडेंट शी फाउंड फ्यू मोर सिमिलरली ऑर्फन चिल्ड्रन विदिन फ्यू डेज. त्यांचाही सांभाळ त्यांनी सुरू केला. आता त्यांनी काय केलं की शी स्टार्टेड टेकिंग केअर ऑफ देम ॲज वेल. त्यांचाही सांभाळ त्यांनी सुरू केला. या अनाथ मुलांसाठी त्यांनी बालसदनाची स्थापना केली. आता या सगळ्यांना ठेवणार कुठे, सो टू कीप ऑल दिस ऑर्फन किड्स, व्हॉट शी डीड, शी एस्टॅब्लिश बाल सदन फॉर दिस ऑर्फन चिल्ड्रन. त्यांनी काय केलं, या ऑर्फन मुलांसाठी बालसदनाची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांना आणखी अनाथ मुलींना आश्रय दिला. सो थ्रू दिस ऑर्गनायझेशन, हे बालसदन त्यांनी स्थापना केली. शी एस्टॅब्लिश बालसदन टू टेक केअर फॉर दिस ऑर्फन किड्स अँड थ्रू दिस इन्स्टिट्यूट व्हॉट शी डीड, थ्रू दिस ऑर्गनायझेशन शी प्रोव्हाइडेड शेल्टर. आश्रय देणे म्हणजे शेल्टर. शी प्रोव्हाइडेड शेल्टर टू मेनी मोर ऑर्फन बॉईज अँड गर्ल्स. या आश्रमाद्वारे मुलांच्या राहण्या खाण्याची, शिक्षणाची सोय करण्यात आली. म्हणजे आता त्यांनी अजून काय केलं ह्याच्या त्यांनी थ्रू दिस आश्रम, या आश्रमाद्वारे, ओके, या आश्रमाद्वारे मुलांच्या राहण्या खाण्याची. सो थ्रू दिस आश्रम अरेंजमेंट्स वेर मेड फॉर द चिल्ड्रन स्टे, फूड
and education. So through this ashram, what they did, they made an arrangement for children's stay, food and education. त्यांना स्वावलंबी बनवून त्यांचा विवाहही लावून देण्यात आला. सो बाय मेकिंग देम सेल्फ रिलायंट, स्वावलंबी म्हणजे काय, स्वावलंबी याचा अर्थ सेल्फ डिपेंडंट, स्वतःच्या पायावर उभे राहणे. त्यांनी स्वावलंबी, बाय मेकिंग देम सेल्फ डिपेंडंट, देअर मॅरेजेस ऑल्सो अरेंज, त्यांचं लग्न सुद्धा लावून दिलं. राज्यात त्या अनाथांची आई म्हणून प्रसिद्ध झाल्या. शी बिकेम फेमस इन द स्टेट ॲज मदर ऑफ ऑर्फन्स, राज्यात म्हणजे इन द स्टेट. बाल निकेतन सावित्रीबाई हडपसर हे ठिकाण आहे, दिस इज द प्लेस. सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह चिखलदरा. ओके. देन अभिमान बालभवन वर्धा, म्हणजे वर्धा ही, दीज आर द प्लेसेस आर मेन्शन इन द ब्रॅकेट्स अँड दीज आर द नेम्स ऑफ हर दॅट न्यू ऑर्गनायझेशन्स. गोपिका भाईरक्षण केंद्र वर्धा, ममता बाल सदन सासवड आणि सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्था पुणे. सो दीज आर द ऑर्गनायझेशन शी हॅज एस्टॅब्लिश्ड. ऑल दीज organization she has established at different places are mentioned in the brackets. Okay, and these are the names of her all the ashrams or organizations. सुरुवातीच्या काळात अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागलेल्या सिंधुताईंना नंतरच्या काळात समाजाकडून आणि सरकारकडून मदत मिळाल्याने मुलांचा सांभाळ करण्याचे काम त्यांनी अधिक जोमाने केले. आता त्यांनी सुरुवात, शी हॅज डन लॉट ऑफ स्ट्रगल इन हर अर्ली डेज. ओके. सो सुरुवातीच्या काळात अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या म्हणजे काय, सिंधुताई हू हॅड टू एन्ड्युअर मेनी हार्डशिप्स अँड मिझरीज इन हर अर्ली डेज. ओके. आफ्टर सम टाइम or in her latter period she has received help from society as well as government. Means initially she has faced lot of struggle or hardships and miseries in her early days after she has started this work, and later she got help from that samaj म्हणजे society and government म्हणजे सरकार. त्यामुळे काय झालं, after that she got the help and she could after the help from the government and society she could which later led her to take care of children with even more vigor. Okay, even greater vigor. So after this help she could manage to take care of children with even greater vigor. त्यांनी नंतर महाराष्ट्रात 4 अनाथाश्रम स्थापन केले. So she later established 4 orphanages in Maharashtra. अनाथाश्रम म्हणजे ऑर्फनेजेस. सो आफ्टरवर्ड्स म्हणजे तिला जेव्हा मदत मिळायला लागली, त्यांना जेव्हा मदत मिळायला लागली तेव्हा त्यानंतर त्यांनी आपलं काम अजून जोराने चालू केलं. ओके. शी आफ्टर दॅट शी स्टार्टेड वर्किंग स्टील हार्ड अँड शी हॅज एस्टॅब्लिश 4 ऑर्फनेजेस इन महाराष्ट्र. अनाथाश्रम म्हणजे ऑर्फनेजेस. त्यांनी 2,500हून अधिक अनाथांना आश्रय दिला. शी गेव शेल्टर टू मोर दॅन 2,500 ऑर्फन्स. 2,500 म्हणजे किती, 2,500 ऑर्फन्स शी हॅज गिवन द शेल्टर. काही वर्षापूर्वी चिखलदरा येथे वसतिगृह सुरू केले. अ फ्यू इयर्स ॲगो शी स्टार्टेड अ हॉस्टेल ॲट चिखलदरा. वसतिगृह म्हणजे हॉस्टेल. सो फ्यू इयर्स ॲगो she has started a hostel at चिखलदरा. चिखलदरा हे प्लेस आहे, नेम ऑफ अ प्लेस. इथे अनेक मुलींची राहण्याची सोय आहे. देर आर अरेंजमेंट्स फॉर मेनी गर्ल्स टू स्टे हिअर. अनेक मुलींची राहण्याची सोय आहे. मीन्स देर आर अरेंजमेंट्स फॉर मेनी गर्ल्स टू स्टे हिअर. माझी मुले डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येत असे. म्हणजे त्यांनी या सगळ्या मुलांना आधार दिला. शी हॅज गिवन द शेल्टर, शी मेड देम एज्युकेटेड, इवन शी मेड देम मॅरिड ऑल्सो. आणि जेव्हा त्या सांगायच्या की माझी मुले डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत तेव्हा त्यांना ते सांगताना त्यांचा चेहरा फुलून येत असे. मीन्स
she would say, my children are doctor, lawyers and teacher. That time her face lighting up with joy. ओके, असं त्यांचं खूप छान कार्य आहे. म्हणजे त्यांनी काहीही नसताना, त्या स्वतः गरीब असताना त्यांनी अनेक मुलांना आश्रय दिला, ऑर्फन मुलांना, अनाथ मुलांना आश्रय दिला, त्यांचं संगोपन केलं. शी नरिश देम, शी गिव्ह देम एज्युकेशन, शी मेड देम सेल्फ डिपेंडंट. ओके, आणि ते त्यांनी किती मुलांसोबत केलं? 2500 मीन्स 2500, मोर दॅन 2500 ऑर्फन किड्स शी हॅव गिवन अ शेल्टर टू देम. आता त्यांनी काय केलं? त्यांनी आपल्या संस्थेसाठी, फॉर हर ऑर्गनायझेशन शी हॅज डन लॉट ऑफ वर्क. सिंधुताई आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने अनेक दौरे करीत असत. निधी संकलन म्हणजे कलेक्टिंग फंड्स. निधी संकलन याचा अर्थ काय? कलेक्टिंग फंड. सो शी यूज टू मेक मेनी टूर्स. दौरे करणे म्हणजे शी यूज टू मेक मेनी टूर्स विथ द पर्पज ऑफ कलेक्टिंग फंड्स फॉर द पब्लिसिटी. फॉर द पब्लिसिटी म्हणजे प्रचार. ओके, फॉर द पब्लिसिटी अँड वर्क ऑफ फॉर हर ऑर्गनायझेशन. Okay, she used to do many tours. So Sindhutai used to make many tours with the purpose of collecting funds for the publicity and work of her organization. परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची स्थापना केली. आता काय व्हायचं की बाहेरून सुद्धा अनुदान मिळतं, म्हणजे फंड्स मिळतात. सो शी इस्टॅब्लिश द मदर ग्लोबल फाउंडेशन with the intent to make it easier to receive the foreign grants. परदेशी अनुदान म्हणजे foreign grants. So with the intention of getting the foreign grants, she established or she founded one organization, Mother Global Foundation. सिंधुताईंना पद्मश्री पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, महिला गौरव पुरस्कार असे 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. सो सिंधुताई हॅज रिसिव्ड 750 नॅशनल अँड इंटरनॅशनल अवॉर्ड्स. ओके, त्यांना किती पुरस्कार मिळाले? 750 नॅशनल अँड इंटरनॅशनल अवॉर्ड्स, इन्क्लुडिंग पद्मश्री अवॉर्ड, द महाराष्ट्र गव्हर्नमेंट्स, महाराष्ट्र शासन म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट्स अहिल्याबाई होळकर पुरस्कार, देन अगेन महाराष्ट्र गव्हर्नमेंट्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण अवॉर्ड आणि महिला गौरव अवॉर्ड. सो ऑल दीज अवॉर्ड्स शी हॅज रिसिव्ड. सो टोटल ऑलमोस्ट 750 नॅशनल, राष्ट्रीय म्हणजे नॅशनल, अँड इंटरनॅशनल अवॉर्ड शी हॅज रिसिव्ड. म्हणजे त्यांचं कार्य किती मोठं होतं पहा. त्यांचं कार्य म्हणजे आपल्याला हा छोटासा धडा वाचून त्यांच्या कार्याची कल्पना येते, पण त्यांचं जे कार्य आहे ते या धड्याहूनही प्रचंड मोठं आहे. ओके, या धड्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या दॅट इज जस्ट अ समरी व्हॉट शी हॅज डन. त्यांनी जे केलेलं आहे, त्यांनी जे स्ट्रगल फेस केलेला आहे तो आपण इमॅजिन करू शकत नाही. वी कॅनॉट इवन इमॅजिन द स्ट्रगल शी हॅज फेस्ड, बट स्टील शी हॅज क्रिएटेड अ होम फॉर मेनी ऑर्फन किड्स, ऑर्फन चिल्ड्रन. तसा हा खूप सुंदर धडा आहे. तुम्हाला हा धडा ह्याचं स्पष्टीकरण आवडलं असेल तर कृपया माझ्या या व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्ही तुमच्या एका सिंगल लाईकने हे व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत पोहोचणार आहेत, बऱ्याच जणांना त्याचा फायदा होणार आहे. आणि स्पेशली ज्या मुलांना मराठीचा प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमची छोटीशी तुम्ही जर एक क्लिक केलं तर त्याचा फायदा इतरांनाही होऊ शकतो. तर अजूनही तुम्ही जर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. धन्यवाद.